एक कारण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामागे कारण आहे शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी केलेले एक सूचक वक्तव्य। ज्योती वाघमारे या नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात एक सूचक विधान केलं आणि राजकीय चर्चांना उधाण आलं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुछ तो बडा होने वाला है, राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होईल, मग ते ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळीच कळेल असं ज्योती वाघमारे म्हणाल्या। राज्यात आतापर्यंत भाजपच्या ऑपरेशन लोटस अंतर्गत अनेक आमदार खासदार भाजपच्या गळाला लागले। अशातच ज्योती वाघमारेंनी केलेल्या विधानामुळे पुन्हा काही खासदार आणि आमदार शिवसेना अथवा भाजपात जाणार का याची चर्चा रंगू लागली आहे। मी तुम्हाला एवढं सांगू शकते कि कुछ तो बड़ा होने वाला है। महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं। तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे। ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगरबाबत केलेल्या सूचक विधानाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला। 2 वर्षांपासून ऑपरेशन टायगरच्या वावड्या ऐकत असल्याचा अंबादास दानवे म्हणाले, तर ऑपरेशन टायगर हे सांगून केलं जात नाही असा पलटवार शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी केला। ज्योती वाघमारे काही फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही। अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल। एकदा झालं याच्यानंतर असे कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल। ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी हे सांगून केले जात नाहीत। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांचा विशेष गुण असा आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे। म्हणून कोणतं ऑपरेशन कधी करायचं स्वतः त्यांना डॉक्टरकीची पदवी मिळाली, ते असे ऑपरेशन करायला ते माहिर आहेत आणि ते आता ती वेळ मला वाटतं जवळ आलेली आहे। त्यामुळे आता ज्योती वाघमारे यांनी केलेल्या विधानाचे आगामी काळात काय नेमके पडसाद उमटत आहे, ऑपरेशन खरंच टायगर कशा पद्धतीने राबवलं जातं याची उत्सुकता महाराष्ट्राला असेल। यानंतर बातम्या आहेत युद्धासंदर्भातल्या। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणमधील 2076